नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, श्रावण महिना हा 13 ऑगस्टपासून सुरू झालेला आहे. म्हणजेच काय तर श्रावण महिन्याला ही सुरुवात 13 ऑगस्ट रोजी झालेली आहे आणि 11 सप्टेंबरला हा श्रावण महिना संपणार असणार आहे. यंदा श्रावणामध्ये 4 सोमवार आलेले आहेत. पहिला सोमवार हा 14 ऑगस्टला आलेला आहे. दुसरा श्रावणी सोमवार हा 24 ऑगस्टला आलेला आहे आणि तिसरा श्रावणी सोमवार 31 ऑगस्टला असणार आहे आणि चौथा श्रावणी सोमवार हा 7 सप्टेंबरला असणार आहे. हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला हे एक जर फूल दिसले तर कुठे दिसले तरी घरी घेऊन यायचं आहे. श्रावण महिना संपण्याआधी जर कुठे मिळालं तर तुम्ही कितीही कठीणातील कठीण जर इच्छा असेल तर ती देखील ती पूर्ण होऊ शकते. आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. चहूबाजूने पैशाचा ओघ निर्माण होईल. घरात सुख शांती समृद्धी येईल असा हा उपाय आहे. हे फूल तर आपल्याला कधी आणायचं आहे तर कधी आणायचं, फूल नेमकं कोणतं आणायचं आणि याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आता मी जो उपाय सांगणार आहे तो श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही दिवशी तुम्ही करू शकता. बघा, हा उपाय करू शकता किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर श्रावणी सोमवार हा उपाय केला तर उत्तमच. जर श्रावणी सोमवार शक्य नसेल तर श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो. त्यामुळे तुमच्या वेळेनुसार हा उपाय जो आहे तो तुम्हाला कोणत्याही दिवशी करू शकता. सोमवार हा उपाय करण्यासाठी जास्तीत जास्त शुभ दिवस मानला जातो, कारण श्रावणामध्ये श्रावणी सोमवारच्या दिवशी शिवतत्व हे जास्त प्रमाणात पृथ्वीवर जागृत असतात आणि त्यामुळे केलेल्या सेवेचं उपायाचं फळ हे आपल्याला शीघ्रपतीने मिळत असते. त्यामुळे शक्य असेल तर श्रावणी सोमवारीच तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे, तो करण्याचा प्रयत्न करावा. श्रावणातील कोणत्याही दिवशी हा उपाय केला तरीही चालेल, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे श्रावणी सोमवारीच करू शकता. आणि सगळ्यात आधी तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर जाणून घेऊया. आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो. प्रामुख्याने आपल्याला आर्थिक समस्या असतील, शारीरिक असतील, मानसिक असतील, आर्थिक असतील, ज्या काही समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करत असतो. खूप मेहनत कष्ट करूनही आपल्याला त्या कष्टाचं फळ मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही, तुमची कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही. तर अशा वेळी काय करायचं आहे, तसेच घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही ना काही कारणाने बाहेर निघून जातो. आजारपण वाढलेलं असतं. घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती आजारी पडते किंवा घरामध्ये ती बरी राहत नाही, म्हणजे ती सारखंच आजारी असते. कुणाची नजर लागते. महिना अखेरच पैसा सगळा संपून जातो. पैशाची चंचन भासू लागते. पैशाची चंचन ही कायमस्वरूपी राहत असते. मग तुमच्या सर्व गरजा वारंवार पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कर्ज घ्यावं लागतं. कर्जाचा डोंगर हाही वाढतच जात असतो. तर अशा प्रकारे यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला मिळत नाही. मग यातून कसं बाहेर पडायचं? कर्ज जर तुम्ही घेतलेलं असेल तर ते लवकरात लवकर कसं फेडायचं असेल, तुम्ही गाडी वगैरे घेतली असेल तर त्याचे हप्ते तुम्हाला भरायचे असतील, त्यातून देखील तुम्हाला लवकरात लवकर जर बाहेर पडायचं असेल तर हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या आयुष्यातील सोनं झाल्याशिवाय होणार नाही आणि कर्ज, आर्थिक समस्या ज्या काही आहेत त्या कमी होतील. हा उपाय केल्यामुळे कष्टासोबतच मेहनतीला महादेवांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील. तिला घरामध्ये स्थिर राहावं लागतं आणि कायमस्वरूपी आपल्यावरती आशीर्वाद असावा, कारण ही लक्ष्मी चंचल आहे आणि तिला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी ह्या विशिष्ट तिथीवरती उपाय करावे लागतात. त्यामुळे देखील घरामध्ये फरक जाणवतो. बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर घरातील उपवर मुलं जी असतात ना, ती मुलं असतात ना, त्यांच्या विवाहामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतात. त्यांचे विवाहाचे जे योग आहे ते जुळून येण्यासाठी देखील वारंवार प्रयत्न करावे लागतात. श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. त्यासाठीच आपल्याला जे हे फूल आहे ते घेऊन यायचं आहे. हे फूल कोणते आहे तर हे फूल आहे गोकर्णाचं फूल. गोकर्णाच्या फुलाला वास्तुशास्त्रामध्ये सुख समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक मानलं जातं. गोकर्णीच्या फुलाचा उपयोग विष्णू, महादेव, शनिदेव, लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये केला जातो. गोकर्ण फुलाचे अनेक फायदे आहेत शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. बघा, घरामध्ये गोकर्णी लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही राहत असते. घरामध्ये प्रसन्न होते. कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते. शिवाय गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप सुद्धा कमी होत असतो, शांत होत असतो आणि सदस्याचे मन हे स्थिर राहत असते. आता घरामध्ये सकारात्मकता राहते, त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित होतात. घरामध्ये गोकर्णी लावल्याने खूप शुभ असते. त्यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे आपल्या घरावर आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक स्थिती ही मजबूत होत असते.
आर्थिक प्रगती ही मजबूत होत असते. एवढंच महत्त्व गोकर्णीच्या फुलाला आहे. म्हणून श्रावण महिना संपण्याआधीच आपल्याला या गोकर्णीचे एक फूल घरी घेऊन यायचं आहे. तुमच्या घरामध्ये गोकर्णीचा वेल असेल तर उत्तमच आहे. तुमच्या घरात तुमच्या गोकर्णीचे फूल आहेत तर त्यामुळे तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज भासणार नाही. तुमच्या समस्येनुसार तुम्हाला या गोकर्णीच्या फुलाचा उपाय करायचा आहे. आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल की हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या दिवशी करायचा, समस्येनुसार तुम्ही कसा करू शकता. सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या दूर करण्यासाठीचा हा जो उपाय आहे तो कर्जबाजारीपणा खूप वाढत आहे. पैशाच्या समस्या कायमच्या तुमच्या घरामध्ये आहे त्या निघून जाण्यासाठी, त्यामुळे घरात आलेला पैसा जो आहे तो टिकत नाही, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही, तर मग तो स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी बघा, मग तिला घरामध्ये टिकून ठेवायचं असेल तर मग जे काही आहे ते विशिष्ट तिथीवरती नक्कीच करून पाहावे. तर त्यासाठी आपल्याला हे जे गोकर्णाचं फूल आहे ते आता सोबतच आपल्याला अजून एक वस्तू लागणार आहे. त्यासाठी आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे. त्या कलशामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. चिमूटभर तिळासोबत 1 चमचा कच्चं दूध देखील तुम्हाला त्या कलशामध्ये टाकायचं आहे, अर्पण करायचं आहे. सोबतच गोकर्णीचं फूल घेऊन आपल्याला घराजवळ एखादं महादेवाचं मंदिर असेल तर तिथे दोन्ही वस्तू घेऊन जायचं आहे. शक्य असेल तर श्रावणी सोमवारी, शक्य असेल तर श्रावणातल्या कोणत्याही दिवशी तुम्ही गेलात तरीही चालेल, परंतु हा उपाय तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे, म्हणजे शिव मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी आपण ज्या कलशामध्ये पाणी आणलेलं आहे ते पाणी आपल्याला शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे. आपण जे गोकर्णाचं फूल घेतलेलं आहे ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अर्पण करायचं आहे आणि अर्पण करण्याआधी ते थोडंसं तुम्हाला पाण्याने ओलं करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. तेथे बसून तुम्हाला एक सेवा करायची आहे. सेवा म्हणजे ज्या काही आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये आहे त्या नष्ट व्हाव्यात यासाठी तुम्हाला महादेवाच्या जवळ अतिशय प्रिय मंत्र महादेवाचा जो आहे तो महामृत्युंजय मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे, श्रवण करायचं आहे, म्हणायचं आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला तुम्हाला म्हणजे ते ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीन पुष्टिवर्धनम पूर्वारुक्मिये बंधनाम मृत्युमोक्षीयमामृतात, हा जो मी मंत्र सांगत आहे तो मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे. आणि हा मंत्र तुम्हाला 108 वेळा बसून तिथे पठण करायचा आहे. आणि शक्य असेल तर तुम्ही 16 वेळा देखील पठण केलं तरीही चालतं. जर तुम्हाला 108 वेळा पठण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही 16 वेळा पठण केलं तरीही चालतं. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होते. आता या उपायामुळे आपल्या आर्थिक समस्याचं दूर होतात. चहूबाजूने हे पैशाचा ओघ वाढत असतो. कष्टाला तर पर्यायच नाही, परंतु कुठून ना कुठून आपल्याला कष्टाचं फळ मिळत नाही, म्हणून त्या कष्टाची संधी ही उपलब्ध होत असते. तर असा हा उपाय आहे. आता यानंतर त्या गोकर्णीच्या फुलाचं तुम्हाला काय करायचं आहे तर त्या शिवलिंगावरती ते गोकर्णीचं फूल आपल्याला अर्पण केलं आहे ते आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे. आणि आणल्यानंतर मग आपल्याला जिथे धनसंपत्ती पैसा ठेवतो तिथे आपल्याला हे फूल तिजोरीमध्ये आपल्याला फूल जे आहे ते ठेवायचं आहे. सांगितल्याप्रमाणे गोकर्णीच्या फुलामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे हे फूल आपण महादेवावरती अर्पण केलं तरी त्यामुळे आपल्याला घरामध्ये सकारात्मक शक्ती आलेली असते. त्यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या आहेत त्या हळूहळू नष्ट व्हायला मदत होत असते. आजारपण वाढलेलं सुद्धा दूर होत असतं. तर घरामध्ये एखादी वयोवृद्ध व्यक्ती तर आजारी सारखी पडत असेल तर तिचा सुद्धा तो दूर होत असतो. अशा वेळी आपण सगळे प्रयत्न करून हे जर थकलेलं असेल तर त्यावेळी आपल्याला हा जो उपाय आहे तो करून बघायचा आहे. प्रयत्नासोबतच जर महादेवांचे आशीर्वाद आपल्याला मिळाले तर आपल्याला आजारपण देखील दूर होऊ शकतं, दवाखाना देखील दूर होऊ शकतं. अशा वेळेस आपण काही विशिष्ट तिथीवरती जर उपाय केले तर त्यातला श्रावण महिन्यामध्ये महादेवासमोर आपण जर हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला महादेवाचे देखील आशीर्वाद प्राप्त होत असतात. निळ्या रंगाचं आपल्याला गोकर्णाचं फूल आहे तर ते आपल्याला सोमवारी घ्यायचं आहे. जवळ असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. सोबतच आपल्याला एक कलश भरून पाणी घेऊन जायचं आहे. तिथे गेल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. आजारी व्यक्तीने केला तरीही चालेल, परंतु आजारी व्यक्तीकडून जर हा उपाय करणं शक्य नसेल तर त्याच्या व्यतीने एखाद्या घरातील सदस्याने केला तरी चालेल. बघा, सगळ्यात आधी आपल्याला जो कलश आहे तो कलश भरून घ्यायचा आहे. तेथे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. त्यानंतर शिवलिंगावरती ठेवायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे जे काही आपण गोकर्णीचं फूल जे आणलेलं आहे ते शिवलिंगावरती ठेवायचं आहे, अर्पण करायचं आहे आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय 108 वेळा जमलं तर तुम्ही 108 वेळा मंत्र म्हणा आणि नाही जमलं तर तुम्ही 16 वेळा सुद्धा जप केला तरीही चालेल. ती आजारी व्यक्ती असेल तर ती सोबत असेल तर तिने हा देखील जप केला तरीही चालेल. त्यानंतर शिवलिंगावरती अर्पण केलेलं जे गोकर्णाचं फूल आहे ते आपल्याला उचलायचं आहे आणि घरी घेऊन यायचं आहे. घरी आल्यानंतर आपल्याला स्वयंपाकामध्ये जे फूल आहे ना ते ठेवायचं आहे. स्वयंपाकामध्ये पांढऱ्या रंगाच्या कपड्यामध्ये गोकर्णाचं फूल बांधून ठेवू शकता.
यामुळे घरामध्ये आजारपण, शारीरिक व्याधी हळूहळू नष्ट होऊ शकते. आणि त्यानंतरचा तिसरा जो उपाय आहे तो घरामध्ये जी मुले असतात विवाह योग्य त्यांची विवाहामध्ये म्हणजे लग्नामध्ये जे लग्नाच्या वयाची मुलं असतात त्यांचे लग्न होत आहे, त्यांच्या लग्न करण्यामध्ये त्यांच्या अडचणी येत आहेत, तर त्याच्यासाठी हा उपाय आहे. विवाहामध्ये सतत अडचणी येत असतील, अडथळे येत असतील, तर विवाहाचे योग जुळून येत नसतील, तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यासाठी हा उपाय करायचा आहे. या उपायाने सेम तुम्हाला निळ्या रंगाचं गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे, त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि साधं मीठ टाका, खडे मीठ टाकलं तरी चालेल. गोकर्णीचं फूल जे आहे ते त्या व्यक्तीच्या विवाहामध्ये अडचणी येत असते, त्याची सतत अडकलेली कामे पूर्ण होत नाहीत, म्हणजे ज्यांना सतत अडचणीच्या समस्यांना सामना करावा लागतो अशा व्यक्तीवरून उतरून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो अगदी त्याच दिशेने तुम्हाला गोकर्णाचं जे फूल आहे ते त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते वाहत्या पाण्यामध्ये गोकर्णाचं फूल जे आहे ते प्रवाहित करू शकता. आता पाण्यामध्ये प्रवाहित करू शकत नसाल तर कोणत्याही झाडाच्या मुळाशी तुम्ही हे फूल टाकू शकता किंवा ठेवू शकता. अशा ठिकाणी टाकू नका जिथे कोणाच्या पाया म्हणजे ओलांडलं जाईल. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या समस्येनुसार हे जे आहे ते गोकर्णीच्या फुलाचे उपाय हे करायचे आहेत. ही अशी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.